8:30 वाजता आहेत आणि हेडलाईन्स नंतर आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेमकं काय घडते जाणून घेणारच आहोत। मात्र त्याआधी काही बातम्या सविस्तर बघूयात। महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा चढल्याचं चित्र आहे। कोकणात देखील हुडहुडी भरणारी थंडी ही अनुभवायला मिळतेय। रत्नागिरीच्या निवळी या ठिकाणी सध्या धुक्याची चादर पसरली आहे, तर बाव नदीवर देखील सकाळच्या सुमारास धुकं पसरली आहे। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश गुढेकर यांनी। आपण बघूया। निसर्गाने कोकणाला भरभरून दिलं आहे। कोकणचं हे निसर्ग सौंदर्य थंडीच्या दिवसामध्ये आणखीनच खुलून दिसतं। मुळात कोकण म्हणजे निसर्गाचे मुक्तपणे उधळण झालेला भाग आहे। हिरवीगार जंगलं, उंच उंच डोंगरांसह पश्चिमेस पसरलेला अथांग समुद्र असा नजारा कोकणात पाहायला मिळतो। आणि थंडीच्या दिवसात नदीकाठचं दृश्य तर मनमोहक असतं। इथले डोंगरदऱ्या आहेत त्या पूर्णतः दाट धुक्याच्या चादरीने न्हावून निघतात आणि हे दृश्य मनाला प्रफुल्लित करत असतं। आपण सध्या आहोत ते निवळी परिसरामध्ये आहोत आणि निवळी परिसरातील या बाव नदी काठच्या किनारी आहोत आणि या ठिकाणचं हे दृश्य पाहतोय। धुक्यातून अंधुक दिसणारे डोंगर व इथली लपवाछपवीचा डाव खेळणारी हिरवाई, त्याचप्रमाणे वळणावळणावर हरवलेला रस्ता, हा आनंद या ठिकाणचा वेगळाच मनाला देऊन जातो। सध्या रत्नागिरी जिल्ह्यात थंडीचा जोर वाढलेला आहे। पारा देखील तापमानाचा खाली आलेला आहे। जवळपास 16 ते 17 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा खाली आलेला आहे। त्यामुळे थंडीचा जोर जो आहे तो कोकणात वाढलेला आहे आणि या थंडीमुळे दाट धुकं आणि हुडहुडी भरायला लावणारा गारवा अशी परिस्थिती सध्या कोकणात पाहायला मिळते। मात्र एकूणच दाट धुकं, त्याचप्रमाणे हळुवारपणे पडणारं दव मनाला आनंद देऊन जातं। दाट धुकं या डोंगरांमधून वरवर जाताना जे दृश्य आहे ते मन अतिशय प्रफुल्लित करतं आणि हा नजारा जो आहे तो पाहण्यासाठी अनेक पर्यटक विशेषतः थंडीच्या दिवसामध्ये कोकणात दाखल होत असतात आणि ही परिस्थिती सध्या कोकणात या थंडीमुळे आता निर्माण होऊ लागलेली आहे। त्यामुळे एकूणच कोकणचं निसर्ग सौंदर्य सध्या बहरून निघालेलं आहे। राकेश गुढेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।